या व्हिडिओमध्ये आपण मुळे महाराज आणि बाळूमामा हे दोघे जण मिळून लोकांच्या प्रश्नाचं समाधान कसं करायचे ते पाहणार आहोत. जे म्हणला रे बाळूमामा. बाळूमामा कर्नाटक भागात गेले म्हणजे 3 महिने या दोघांची भेट होत नसे. मामा आपल्या भागात आले म्हणजे गुरु शिष्य एकत्र राहायचे. रात्रभर भजनात रमायचे. सकाळी लोकांच्या पंक्तीच्या पंक्ती उठवायचे. या दोघांकडे अनेक लोक आपल्या अडचणी घेऊन यायचे. मामा आणि महाराज आपल्या पद्धतीने यांचे संकटे दूर करायचे. बाळूमामांचा भंडारा असायचा त्यावेळी बाळूमामांनी पहिला नैवेद्याचा मान मुळे महाराजांना दिला आहे. त्याप्रमाणे मामा आप्पाची वाडी हळसिद्धनाथ, पटण कोलवडी विठ्ठल बिरदो, पंढरपूर, कोल्हापूरची आई अंबाबाई, वाडी रत्नागिरी ज्योतिबा हे तीर्थ करून आल्याच्या नंतर आपले गुरु जेथे कुठे असतील तिथे जाऊन त्यांचे दर्शन घेऊन या तीर्थ यात्रेची सांगता करत. मुळे महाराज बाळूमामांच्या गड्यांसाठी कपडे लत्ते खरेदी करणे, मामांसाठी उत्कृष्ट तांदूळ खरेदी करणे असे वगैरे काम करायचे. मामा आपल्या तंबू समोर द्वादशीच्या दिवशी विठ्ठल रखुमाई यांच्या फोटो समवेत मुळे महाराज यांच्याही फोटोची पूजा करायचे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मुळे महाराज आणि बाळूमामा आपल्याला एक मोलाचा सल्ला देणार आहेत. कुठे जाऊ नका, पाहत राहा बाळूमामा जगाचा मालक. मी तुमचा लाडका गजू. आजच्यासाठी एवढंच. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. जय बाळूमामा.